नमस्कार, आप देख रहे हैं BMF न्यूज नेटवर्क, जहां हर खबर पहुंचती है आप तक सबसे पहले और सबसे सटीक। आइए बढ़ते हैं कुछ खास खबरों की ओर। मैं हूं आपके साथ साक्षी। महाराष्ट्र राज्य के अहिल्यानगर जिले की अकोले तहसील के अंतर्गत आने वाले महाराष्ट्र के सबसे ऊंचे शिखर कलसुबाई शिखर और कलसुबाई अभयारण्य में देश भर से और महाराष्ट्र से बड़ी संख्या में पर्यटक आते रहते हैं। लेकिन महाराष्ट्र के वन विभाग के यहाँ बहुत बड़ी लूट शुरू कर दी है। जो पर्यटक इतनी दूर से आते हैं उनसे भारी भरकम कर वसूला जाता है, तब जाकर उन्हें पर्यटन का आनंद लेने दिया जाता है। ऐसे महंगे कर लगाने के कारण आने वाले पर्यटक नाखुश होकर वापस जा रहे हैं और सरकार के खिलाफ अपना रोष व्यक्त कर रहे हैं। इसीलिए महाराष्ट्र के राज्य के भारतीय मीडिया फाउंडेशन नेशनल के मुख्य प्रशासक राजेंद्र वाघ ने यहां आकर पर्यटकों से बातचीत की और सरकार की चेतावनी दी कि जो अतिरिक्त कर लगाए गए हैं उन्हें रद्द किया जाए और एक मामूली राशि तय करके पर्यटकों की समस्या का समाधान किया जाए। उन्होंने यह चेतावनी महाराष्ट्र के मुख्यमंत्री को दी है। रोहिदास लहामगे की खास रिपोर्ट। रोहिदास लहामगे की खास रिपोर्ट। पाकिस्तान। नमस्कार, मी राजेंद्र वाघ। आज या अभयारण्यात कळसुबाई अभयारण्यात आम्ही इथे टुरिस्टसाठी फिरायला आलेलो आहोत। तरी येथे अनेक काळापासून कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आहे का स्वतः शासनच हा नाका चालवतंय हे समजत नाही। आणि येथे जे पर्यटक येतात त्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात आमच्या मते लूट होतो आहे। कारण की जर मध्ये गेलं तर रस्ते व्यवस्थित नाही, सुविधा नाही, काही नाही। आणि जो माणूस आज जातो बघायला त्याचा सुद्धा इथे कर आकारला जातो 50 रुपयाने। आणि जो 4 व्हीलर घेऊन येतो त्याच्याकडनं 500 रुपये घेतले जातात। आणि मोटरसायकल घेऊन येतो त्याच्याकडनं 200-300 रुपये। म्हणजे जसे मनाला लागेल तशी या अभयारण्यात लूट चालू आहे। आणि या लूटकडे इथले जे प्रशासन आहे, इथले लोकप्रतिनिधी आहेत, यांचं असं वाटतंय की दुर्लक्ष आहे। जाणून बुजून काही येणाऱ्या पर्यटकाला येथे लुटायचं आहे असा यांचा हा मनोबल इथे आम्हाला सर्व पर्यटकांना दिसत आहे। तरी शासनाने हे जे रेट आहेत ह्या रेटला लवकरात लवकर जर कमी प्रमाण किंवा फक्त जी गाडी आज जाते त्या गाडीला माझ्या मते 5, 25, 50 रुपये आकारावे, 100च्या आतच कर आकारावा। आणि जो मानसी कर आहे तो रद्द करावा। कारण की माणूस हा एवढ्या लांबून खर्च करून फिरायला येतो, येथे आपला आनंद लुटायला येतो। आणि त्या आनंद लुटायचे जर शासन पैसे घेत असेल म्हणजे मग आता जगात काय उरलं? फक्त आता माझ्या मते शासनाचा फक्त एवढाच कर राहिलेला आहे की तू जन्माला का आला आणि जन्माला आला म्हणून कर दे, एवढाच कर आता माझ्या मते बाकी राहिलेला आहे शासनाकडून। म्हणणं बरोबर आहे। त्याच्यामुळे बरोबर साहेब, त्याच्यामुळे माझं असं आदिवासी जे विकास मंत्री आहेत विखे साहेब यांना माझं असं निवेदन आहे की आपण त्वरित या अभयारण्याची येऊन दखल घ्यावी आणि इथला जो कोण प्रशासक आहे त्याला ताबडतोब सूचना कराव्यात। आणि हा कर जर 100च्या आत गाडीला आला नाही तर लवकरच मी येथे माझा परिचय पण शासनाला देऊन टाकतो। मी भारतीय मीडिया फाउंडेशनचा देशाचा संयुक्त राष्ट्रीय अध्यक्ष पण आहे आणि महाराष्ट्राचा मुख्य प्रशासक पण आहे। तर आम्ही या जनतेला बरोबर घेऊन भारतीय मीडिया फाउंडेशन मोठं जन आंदोलन उभे करेल असं मी आदिवासी विकास मंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इथून सरळ इशारा देतो। अन्यथा तुम्हाला या पर्यटकांचा रोष लवकरच बघायला मिळेल हे येथे मी नमूद करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय कळसुबाई। आता तुम्हाला आज जायचंय तर तुम्हाला इथले जे अभयारण्य प्रशासनाने रेट लावलेले त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि मोठ्या गाडीचे किती, मोटरसायकलचे किती? 400 मोठ्या गाडीचे, आणि व्यक्तिशः पण पैसे आहेत का? पर पर्सन 50
तुम्हाला याच्या बाबत शासनाला काय सांगावं असं वाटतं? आम्हाला सांगण्याचं हेच महत्व आहे तिथलचे रेट वगैरे कमी झालेले पाहिजे, हां पैसे वगैरे कमी केले पाहिजे. कसं आहे सगळ्यांना बघण्यात जेवढे पैसे कमी राहील सगळ्यांना आनंद भेटेल चांगलं. तुम्हाला असं वाटतंय का बा इथे जास्त लूट होते भाविकांची? रोज आता प्रत्येक अरे ठिकाणी इकडे आहे सगळं आता सगळे पैसे जास्त घेताय. खूप लांबून आलो आम्हाला इथं लांबून यायला